नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. दिंडोशी विधानसभामध्ये एक उमेदवार आपल्या सोबत आहेत. दत्तूभाऊ आपल्या सोबत आहेत. एक शिक्षित उमेदवार आपल्याला लाभला आहे. दिंडोशीला प्रोफेसर आहेत. आपण त्यांच्या चर्चेच्या इथे बॅनर पाहतात. प्रोफेसर दत्तू कांदळे यांची निशाणी आहे तुतारी. तुतारीला विजय करा, क्रमांक 6 वर मतदान करा. दत्तू भाऊ, तुमचं उद्दिष्ट काय? आज उमेदवार आहात काय? खरं म्हणजे मी आरपी न्यूजचं स्वागत करतो की ते सर्वसाधारण आणि जे ज्यांच्याकडे ऐपत नाही, पैशाची म्हणा, माणसाची नाही आहे, अशा लोकांचा एक आवाज तुम्ही बनत आहात. त्यामुळे आरपी न्यूजचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, स्वागत करतो की त्या अनुषंगानं आमच्यासारख्या छोट्या उमेदवाराचं सुद्धा तुम्ही आवाज बनलात, म्हणून तुमचं अभिनंदन. काय उद्दिष्ट, काय बोलाल जनतेला, कसं आवाहन कराल? येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. काय तुमचं उद्दिष्ट आहे? काय बोलाल? आज आपण पाहतो की राजकारणामध्ये नैतिकताचा घसरण झालेली आहे. आज उमेदवार ह्या पक्षात आहे, उद्या कुठल्या पक्षात जाईल. विरोधी पक्षामध्ये पण तेच पार्टी आहे, रुलिंग मध्ये पण तेच पार्टी आहे. एवढं संभ्रम निर्माण झालेलं आहे. उमेदवाराला कुठल्या उमेदवाराला द्यावं, कुठल्या पक्षाला द्यावं, हे खरोखरच आश्चर्याची गोष्ट झालेली आहे. आणि अशा म्हणजे राजकारणामध्ये जे घसरता पाया सुरू झालेला आहे, ह्याच्यासाठी एक आवाज करण्यासाठी, एक जनतेचा आवाज होण्यासाठी एक शिक्षक म्हणून मी या उमेदवारी दिंडोशी विधानसभेमध्ये उभा आहे. खरा उद्देश हा आहे की या डेमोक्रेसीमध्ये, या सिस्टममध्ये लोकांचा एक विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि सर्वसाधारण उमेदवार सुद्धा, सर्वसाधारण एक नागरिक सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्या ज्या संविधानाच्या माध्यमाने निवडणुकीमध्ये उभे राहू शकतो, हे लोकांना मला दाखवायचं आहे आणि लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करायचा आहे. यासाठी मी ह्या विधानसभेमध्ये मी उभा आहे. येणाऱ्या 20 तारखेला लोकांना आवाहन करा मतदान करण्यासाठी. कशा प्रकारे आवाहन करा? मी सर्वप्रथम मतदारांना विनंती करतो की मी एक शिक्षक म्हणून त्या लिफलेटमध्ये सर्व आपल्या विभागाच्या किंवा महाराष्ट्राचा सुद्धा मी ओवापोह केलेला आहे. असं तुम्हाला कुठेच जाहीरनामा किंवा भेटणार नाहीये. आणि निवडणुकीमध्ये हार जीत तर होत राहील आणि ते नक्कीच होईल, परंतु मला वाटतं की एक शिक्षित समजदार जो नागरिक आहे, जेव्हा ही पत्रकं वाचेल आणि तेव्हा त्याला कळेल की एक शिक्षक सुद्धा उमेदवार होऊ शकतो आणि त्यांचा आवाज होऊ शकतो. मला वाटतं की त्या विधानसभेमध्ये हे तुतारी म्हणजे स्टंपेटमध्ये ते आपल्या निशाणीवरती मोर करतील आणि मला नक्कीच एक आशीर्वाद देतील, अशी मी आरपीआय न्यूजच्या माध्यमानं मी तुम्हाला ग्वाही देतो. तर आपण पाहिलं कशा प्रकारे दत्तू भाऊ आपल्या सोबत आहेत आणि हा त्यांचा मॅनिफेस्टो आहे. आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमाने मी तुम्हाला पूर्ण दाखवीन. अनेक बातम्या आपण पाहत राहू, तोपर्यंत पाहत राहू आरपी न्यूज मुंबई.